सांगलीतील स्वामी समर्थ घाटावर वर्चस्व वादातून सायंकाळच्या सुमारास युवकावर कोयता चाकूने सपासप वार करून निर्घुण खुनात सहभागी असणारी आरके गँग अर्थात इसरडे टोळी अखेर मकोकाच्या कचाट्यात सापडली आहे। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पाठवलेल्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे। यामुळे टोळीतील 8 जणांना मकोका लागला। यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। मकोका लावण्यात आलेल्यांमध्ये टोळी प्रमुख राकेश शामराव कांबळे, टोळी सदस्य लखन पंडित इसरडे, कृष्णा उर्फ मुदक्या, कुटनाप्पा कांबळे, करण किशोर शिंदे, महेश विजय नाटेकर, सुनील उर्फ मुक्या, निलाप्पा खडते आणि 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। 2016 पासून महापालिका क्षेत्रात इसरडे टोळीने स्वतःचा दबदबा निर्माण केला होता। खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, देशी दारू विक्री, घातक शस्त्रे जवळ बाळगून वावरणे, दहशत माजवणे यासारखे विविध गुन्हे टोळीतील सदस्यांवर दाखल आहेत। खून प्रकरणानंतर पुन्हा ही टोळी पोलिसांच्या रडारवर आली। या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करावी याकरिता शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सहाय्यक संचालक सरकारी उप अभियोक्ता उज्ज्वला थोरात यांच्याकडून अभिप्राय प्राप्त केला। यांसह त्या टोळीच्या कारवायांचा अहवाल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना पाठवण्यात आला होता। प्रस्तावाचे अवलोकन करून सदर अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्याकडे पाठवला होता, त्यास मंजुरी मिळाली आहे।